आहे मग? आज आज पनीर टिक्का करू राहिले मी. पनीर टिक्का आवडतो ना? हो, तुम्ही काय आम्हा खाऊ खाऊ मोठंच करायला बसला आता. ढोलं ढोलं आम्ही आल्यापासून खीर काय काय करू राहिलं, रस पनीर. बाय 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 बाय. खाऊन पिऊन घ्यायचं. गेलं म्हणजे गेलं. म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला पण आहे ना थोडीशी पनीर टिक्का याची आपण रेसिपी दाखवू म्हटलं. तर आपण आपल्या पद्धती गावरान पद्धतीची कशी करतोच म्हणून ना. मग आता मला जरा पनीरची भाजी आली तर मार्क देशील ना तू? हो हो, मी नेहमीच करते बरं, आजच नाही करत. पण आणि मी पनीर असं तळून घेते बरं का. थोडंसं आहे ना पनीर असं भाजून घेतलं ना तर त्याची टेस्ट एकदम छान लागते. कोणी कोणी भाजून नाही घेत, कच्चच टाकतात. पण आमच्याला काय कच्चं वगैरे आवडत नाही बरं. म्हणून मी आता थोडंसं तळून घेत असते तेलामध्ये. आणि पॉकेट हा बघा असे घेतले दोन. एक 200 ग्रॅमचं पनीर घेतलंय आणि एक असं 100 ग्रॅमचं घेतलंय. 2 पॉकेट घेतले. आता असं थोडंसं लालसर भाजून घ्यायचं त्याचं पाणी येऊपर्यंत. असं खूप छान लागतं मग ते पनीर. कारण कच्चं पनीर असलं ना तर ते अजिबातच आवडत नाही, मग आम्हाला खात नाही आमची तुम्ही. आणि हे बघा असं शाही पनीर टिक्का मसाला एक नंबर होती बरं याने. आणि लवकीच आपण असे मटर पण घेतले आणि याच्यामध्ये पेस्ट करून घेतली आहे बघ. याच्यामध्ये कांदा, अद्रक, लसूण आणि टोमॅटो असं आपण एकत्रच पेस्ट करून घेतली. तू अशी बघून करशील ना घरी? हो. हा, मग अशी एकत्र पेस्ट बनवून घेतली. कारण मी सगळं एकत्रच करते. कारण मी सगळी रेसिपी दाखवणार होते त्याच्यापासून. पण काय होतं आपल्या इथं लाईट जाते ना, तर मग लाईट जर गेली असती तर मग गिरवी काढता नसते आली मला. कारण हे गिरवीचाच मसाला आहे. पण मी ही पण गिरवी करते ही पण गिरवी करते. म्हणजे काय होतं छान लागते त्याने अजूनच भाजी. मग युट्यूब फॅमिली पनीरची भाजी कशी झाली मला पण नक्की कमेंट करून सांगा बरं का. लाईक कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याला काय पैसे लागत नाही बरं. आणि नक्कीच खायला या. तुम्हाला जर भाजी आवडली ना तर नक्कीच या. आणि आमचं किचन तर काय एकदम साधंच आहे. कारण काय ना लाजायला लागतं का? सांग ना मला. नाही, आपली गरिबाची झोपडी जरी असते ना तर लाज वाटून नाही द्यावं लागत. ते काय देखो मालम फजेव धंदा दाखायचा. आपलं जसं आहे तसंच आपण दाखवायचं. लई मोठ्याच्या पंक्तीला बसून मोठं नसतं व्हायचं बरं. दाखायचे दात एक करायचे दात एक असे नसते आपल्याकडं. जे आहे ते आहे. पनीरचा वास किती छान आलाय ग बाई. पिल्याला खायची होती ग पनीरची भाजी. करीन म्हटलं देणच नाही झालं करायचं. तुम्ही देण नाही काढलं मला. असं थोडस असं लालसर करून घेतलं ना पनीर. बघ ते 2 पॉकेट टाकले मी. एक 100 ग्रॅम आणि एक आपलं 100 ग्रॅम. 200 ग्रॅमचं 100 ग्रॅमचं ते बघ किती थोडंसं झालं ते पनीर. असं तव्यावरती छान भाजून घ्यायचं. आहे की नाही छान? हो. दिसतंय पण छान ना. हम्म. हे बघ कसं पाणी पाणी होतं त्यात. कारण बर्फ असतात त्याच्यात अशा वड्या निघतात बरं का पिंकी. तू कशी करते ही भाजी पनीरची? पनीरची तुमच्याकडून शिकलेली आहे मी भाजी. माझ्याकडूनच शिकेली. हा, मग करते का नाही घरी? एकदा केली होती. केली ना? खाल्ली ना सगळ्यांनी? हो. कशी लागली मग सगळ्यांना? एकच नंबर. आवडली का? अरे वा. मग आता काय काय शिकली तू इथं आल्यावर? इथं मी खीर शिकले, रस कसा करायचा तो येत होता. पण तुमच्याकडून चांगल्या पद्धतीने अजून शिकले. पनीरची भाजी शिकले, साध्या भाज्या शिकले, खूप सारं काही शिकले. चपात्या सुद्धा शिकले मी. होय. अजून आपल्याला रस पण करायचा आहे. हे बघ असे आंबे किती छान आंबे आहेत ना. जोपर्यंत नाही ना पाऊस येत नाही ना तोपर्यंत आंबे पण खाऊन घ्यायचे बरं का युट्यूब फॅमिली. पाऊस पडल्यानंतर आंबेच नाही खायचे. तोपर्यंत मज्जा करून एन्जॉय करून घ्यायचा. आणि पनीरची भाजी खायचा वेगळाच नाद आहे आज ना. हे असं तेल टाकून घ्यायचंय बघ पिंकी. आता याच्यात आहे ना वेगळी वेगळी पद्धत असते. सर्वजण वेगळी वेगळी पद्धतीनं करतात. पण माझ्या पद्धतीनं मी अशी करते. पनीरचे पण काही वेगळे वेगळे प्रकार असतात. मग खूप वेगळे वेगळे राहतात ना त्याच्यात. कोणी पनीर कच्चच टाकतं. तेच त्याची आवड असते ना. तेव्हा अशी आपली गिरवी केली मी. आता ह्या गिरवीला आहे ना सगळं
पाणी आहे ना असं त्याच्यातून तेल सुटोपर्यंत गिरवी परतून घ्यायची बरं. तेव्हा मग ते पनीर मसाला आणि पनीर टिक्का पण छान लागतो. नंतर पनीर मसाला ते गिरवी ते सगळं टाकून घ्यायचं. तसं आता मी पनीर मसाला नाही टाकणार कारण ते ही गिरवीच वापरते मी. अशी गिरवी. आणि हे आपलं घरचं जे लाल तिखट असतं ना ते बघा असं, हे आपलं घरचं लाल तिखट टाकायचं असं 1 चमचा. म्हणजे काय होतं तरी पण छान येते आणि दिसतं पण ते छान कलरला. आता कोणी कोणी टाकत नाही पण मी टाकते कारण मला आहे ना नुसतं ते हे नाही आवडत. थोडंसं तिखट पण होतं आणि छान लागतं ते खायला. आणि याच्यातच मीठ टाकून घेत असते बरं तुम्ही गिरवीमध्ये, म्हणजे ते काय होतं छान लागतं. ते कसं मी तर अंदाजानेच टाकते, चमच्याने कधी मीठच टाकत नाही. कारण माझी मम्मी जशी करीत होती ना तशीच मी करते. असं मीठ टाकून घ्यायचं अंदाजाने, हातानेच. कारण पहिले बाय आहे ना पिंकी असं हातानेच टाकायचं मीठ वगैरे, असं काही टाकायचं म्हटलं ना तर हातानेच टाकायचं. आता हे चमचे निघले, पहिलं काही नव्हतं म्हणते. मग जशी माझी मम्मी करायची तशी मी शिकले. असा आपला पनीर मसाला एवढा पण टाकायचा बरं तो सगळा. हा सगळं टाकायचं कारण याने अशी गिरवी छान होती ना आणि घट्ट पण होती. सगळा मसाला टाकायचा तो, बाकीचं कशाला ठेवायचं मग. आता हे पूर्ण असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. ते काय आता होईल असं. हे बघा आपलं असं पनीर पण तळून झाले. कसलं छान दिसू राहिले ना लाल लाल. असं पनीर तळून घ्यायचं. आपली हे मटर टाकायला कारण याने भाजी टेस्ट छान लागते ना. पनीर मसाला हे काय कुच्चर कुच्चर आहे काय याच्यामध्ये. बघ मटर मध्ये पण कुच्चर आहेत बाय. एक अशी मटर आपले थोडेसे बारीक बारीक काढून टाकले. असे धुवून काढायचे. ते पण इकडं कोथिंबीर धुवून घेते. कधी चला बर का पिंकी, कोथिंबीर ते जे कुठला भाजीपाला असला कोथिंबीर आहे ना काही काही बायका काय करतात तशीच टाकतात. पण ते कशी टाकतात त्या माहिती तुला. शेतीमधून आणली ना मग त्याला गेल्या अशा फ्रेश फ्रेश कापून टाकतात. पण आपल्याला कशी मार्केट मधून येते ना मग त्याच्यावर धूळ फवारा मारलेला असतो म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची. कशी आपली गिरवी एकदा परतली ना. आम्हाला जर काय करायचं असलं ना आमच्या घरी आम्ही शेतातून ताजा आणूनच करतो. तुम्ही आणता शेतातून, आम्ही कुठून आणावं, कोणाच्या चोऱ्या करायला जावा सांग ना. आम्हाला मार्केट मधून जेव्हा आणायचं तेव्हा खायचं लय अवघड असतं बाळा. मामाला भूक लागली, त्या मामाला भूक लागली, तुपल्या आत्याबाईला भूक लागली है ना, आजीबाईला भूक लागली, सगळ्यांना भूका लागल्या. मग आता तुमच्या हातचं पनीर आहे म्हटल्यावर सगळ्याला भुका लागणारच ना. आईचं खायला सगळ्याला भूका लागल्या. मला कोणी म्हणत नाही आईचं करून घालावं का. होय तुमच्या हाताला ती चव येते दुसऱ्याच्या हाताला नाही ना त्याच्यामुळं. आता तुला चव लागते पण बाकीच्यांना काय माहिती आवडतं का नाही. सगळ्यांना तर आवडतं. उलट सकाळपासून मग काय आज नाश्ते नाही काहीच नाही. उगाच तुमच्या हाताचं पनीर खायसाठी सगळे आम्ही बिगर नाश्त्याचे आज नुसतं चहा पिलो माहितीये का. होय आणि भेळ पण आणली. हो आणली होती ना. ती काय आहे. हे बघा युट्यूब फॅमिली, आमच्या मामाने आज भेळ आणली आहे. तुम्ही पण या बरं खायला. ते आता सोडावं लागत त्याच्यामध्ये भेळ छान लागन ती. ते सगळ्यांना आवडती ना भेळ, सगळेच खातात. एक असं गिरवी सुटूपर्यंत असं ते चुटचुट वाजत. हे पनीर किती मिनिटात होतं. पनीर तेव्हाच होतं पण गिरवी परतायला थोडा वेळ लागतो ना. कारण गिरवीचं कसं आपण टमाटे वगैरे ही गिरवी ना ते तेव्हाच तेल सोडतं. पण हे परतायला वेळ लागतो. कारण कसं परतायला वेळ लागतो त्याच्यात कांदा असतो, टमाटे असतं, लसूण असतं, अद्रक असतं,
आणि कांद्याला टमाट्याला त्याला कसं पाणी सुटतं ना, त्याच्यामुळे काय होतं ही गिरवी परतायला थोडासा वेळ लागतो, म्हणून ते हे होतं. आणि आता हा मसाला टाकला ना, बघ कसं परतत आहे ते पटकन. काजू पण टाकायचे होते त्याच्यामध्ये, पण काजू आहे ना काहींना आवडते त्याच्यात टाकलेले, काहींना नाही आवडत, म्हणून मग काजू नाही टाकले. हे बघा असं सगळं आपला मसाला टाकून घेतला तो पण, म्हणजे तो छान याच्यामध्ये तो परतला जातो ना. बघ ते कसं उडत आहे अंगावर, चट 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 होत आहे. हे बघा YouTube फॅमिली, असा एकदम मसाला गिरवी एकदम परतू घ्यायचा. हे बघा बघ कसं चुट 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 करताय. असं एकदम परतून घेतला का तो एकदम खायला सुद्धा पनीर छानच लागतं, हो की नाही? अगं आमचे सगळ्यात भारी YouTube फॅमिली मध्ये ना सगळ्यांची रेसिपी बघूनच माझ्या तोंडाला पाणी येतं. सगळ्या छान बनवतात बरं, असं कोणीच नाही का ते असं बनवत नाही. आणि हे बघ आता किती लवकर पाणी सुटलं आपलं. जेव्हा हे मसाला टाकला ना, गिरवी मसाला, हे बघ लगेच वसून घेतलं बघ, घट्ट पण झालं ते. आणि हे बघ आता आपलं हे घरचं कुठून आणलेलं लाल तिखट आहे बरं. आपण घरी जे लाल तिखट करतो ना, ते हे लाल तिखट आहे. आपल्या चव जशी आपल्याला तिखट लागल तसं आपण टाकायचं. तुला तिखट लागतं कसं लागतं? मीडियम. म्हणजे ती तरी पण छान येते, असा कलर वगैरे छान येतो ना, त्याच्यामुळे काय करायचं लाल तिखट पण टाकायचं त्याला. गिरवी जरी असली तर म्हणजे ते चव छान येते. पनीर मसाला लय पटकन पनीर तिखट तेव्हाच होतं, वेळ नाही लागत पनीरची भाजी करायला. वास कसा आलाय? एकच नंबर आलाय ना. बघा आपली मग पनीर टिक्केची रेसिपी आपली एकदम साधी सिंपल केली बरं मी, कारण पूर्ण नाही दाखवलं ना मी सगळं गिरवी काढताना पण. आणि ते काय झालं लाईट जाते त्यामुळं काढलं नाही ग. त्याला बघ कसं पाणी सुटलंय छान. आणि मीठ ते टाकलं ना तर त्या गिरवीमध्ये असं पटकन मिक्स वगैरे झालं ना, छान लागतं. हे बघा असं आपले मटर टाकायचे त्याच्यामध्ये. असे धुवून वगैरे ते पण मी धुवून टाकते, तशीच नाही टाकत, कारण फ्रीज मध्ये असल्यामुळे बर्फ झालता ना त्याला लय. असं धुवून द्यायची ते. असा आपला पनीर टिक्का मसाला. त्याच्यात फक्त आता काजूचीच कमी आहे, पण काजू आहे ना आवडत नाही त्याच्यात बऱ्याच जणांना. काहींना आवडते काहींना नाही आवडत, त्याच्यापेक्षा मग टाकायचेच नाही. तुला आवडतात का त्याच्यात काजू? हो. तर मग जाऊ दे, दुसऱ्या वेळेस आपण काजू तरी करू. हा काजू कतली. आणि ज्यांना ज्यांना म्हणजे नाही का ज्यांना आवडतं ना ते याच्यात दूध पण टाकतात बरं का पिंकी. दूध पण असतं पनीर मध्ये. दूध पण टाकतात पनीर मध्ये, आणि ते दूध वगैरे टाकून मला पनीर आवडत नाही. हो, म्हणून मी दूध वगैरे नाही टाकत काही. दूध बी टाकते पण मला नाही आवडत दूध, म्हणून मी दूध वगैरे काही टाकत नाही. आता तेल सुटूपर्यंत हे पनीर द्यायचं. त्याचं पूर्ण असं तेल येतं. थोडस टाकते अजून. कलर पण छान आलाय त्याला. पण झालं मी चपात्या तर इतक्या लवकर केल्यात ना, आज खूप लवकर चपात्या वगैरे करून घेतल्यात. आता फक्त आंब्याचा रस करायचा. एवढी पनीरची भाजी झाली ना, रस करून घेणार आणि मस्त जेवायला बसणार सर्वजण आम्ही. आणि मेन आहे ना आमच्या हे फोटोग्राफर आहे ना, त्यांना तो खूप आवडती, पण त्यांना खायलाच द्यायची नाही पनीरची भाजी. नुसतं तोंड असं डोळ्या चाटायला लावायचं. होय का बरं? नाही मग तू अशीच मला छान वाटते. नाही, मी खाणार.
तू खाल्लं तर सगळं खाऊन घेतलं, बाकीच्यांना काय द्यायचं? बाकीच्यांचं झाल्यावर खाईन, नाही तर सगळ्यात एक नंबर खाऊन बसन मी. तसं नसतं. असं कधी होईन का तुम्ही मला देणार नाही? नाही ना, द्यावं लागेल ना, माझ्या घशाखाली नाही उतरायचं ना. मग तसं करू नाही देऊन जमन बाई. हे बघा युट्यूब फॅमिली, अशी आपली याची पनीरची भाजी केली मी, एकदम साधी सिंपल गावरान पद्धतीची बरं का. आणि कशी वाटली तुम्हाला नक्की मला एक लाईक कमेंट सबस्क्राईब करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर खायचंच असेल तर नक्की आमच्या घरी या बरं तुम्ही. खरंय का नाही ग पिंकी? हो. आणि कसं वाटतंय ते पण मला सांगा बरं. एक तर ना लय लोक हसतेत आणि माग पण लय नाव ठेवतेत आम्ही व्हिडिओ काढतो म्हणून. पण व्हिडिओ जरी काढतो ना तर आम्ही आमचे घरातले कामधंदे बाहेरचे कामधंदे करूनच आम्ही व्हिडिओ काढतो, सगळे काम करून. खरंय का नाही ग? हो. रिकाम टिकड्यामध्ये नाही करत आम्ही. आणि सगळ्या कामात आम्ही हुशार आहेत, असे कोणतेच काम नाही कामाला येत नाही. खरंय का नाही ग पिंकी? हो. मग सगळेच काम आले पाहिजे ना. मग नुसतं खायचं. हम्म. सगळे काम शिकलं पाहिजे माणूस. हे बघा असं आता आपलं त्याच्यात पनीर टाकून घेतलंय बरं मी. दिसतंय का हॉटेल मधल्या वाणी? हे इकडं थोडस पाणी गरम करून टाकते त्याला. मोबाईल मागे घे, मग नंतर इकडं हे बघा असं. छान आपली अशी पनीरची भाजी. आणि मी याला थोडस आहे ना असं घट्ट नाही ठेवणार बरं, कारण घट्ट नाही आवडत, थोडीशी पातळ ठेवणार आहे मी. अशी जरी केली तर छान होती आपली नाही का हॉटेल मधल्या वाली. पण मग अशी नाही, मग परत म्हणते पातळ का नाही केली थोडीशी, म्हणून थोडासा रसा करायचा. तेव्हा आता बी थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि नंतर पण आपण जेव्हा खाली उतरून घेतो ना तेव्हा पण कोथिंबीर टाकून घ्यायची, म्हणजे ती छान लागते अजून. बघा असं त्याला तेल सुटल्यावर आपल्या अशा आंबे पण रस करावं लागेल ना. असे आपले आंबे. आजचा स्पेशल मेनू काय आहे आपला? पनीर. हा, पनीर टिक्का मसाला. आणि आता बरेच जण काही म्हणतात बरं ताई तू पातळ का केली, पण ज्याची त्याची आवड असती. आम्हाला थोडं त्याच्यात रसाच आवडतो, जास्त घट वगैरे आवडत नाही, म्हणून मी थोडस आता गरम पाणी केलेलं त्याच्यात थोडस टाकणार आहे, कारण लई घट्ट पण नाही कोणी खात मग घरामध्ये, म्हणून थोडस पाणी टाकणार आहे त्याच्यात, म्हणजे ती खायला पण छान लागती. खरंय का नाही ग पिंकी? हो. मीठ तर काय आधीच टाकलंय मी. ती भेळ वगैरे घे इकडं पडण्याच्या ठरते मी काढून. आणि हे बघा अशी भेळ पण आणली, कारण पनीरची भाजी खायच्यामुळं काय झालंय, पनीर टिक्का खायचा होता म्हणून पोरांनी आज नाश्तेच नाही केले बघा. आज बिन नाश्त्याचे आहेत सगळे, कारण पनीर टिक्का खायचा होता ना, मग नाश्ते तरी काय करते ते. आता गरम पाणी झाले, थोडस गरम पाणी घालून घेते त्याला. म्हणजे गरम पाण्याने ना चव छान येते, म्हणून थोडस गरम पाणी टाकायचं त्याला. अशीच करायची बरं तू. हो. आम्ही आलो ना तुमच्या घरी, अशी पनीरची भाजी मी तुला फक्त हाताने करून खाणार, चालेल ना? हो. हा, मम्मी पण नाही, मम्मीला म्हणणार आहे तू बस, मला माझ्या भाचीची कोणच खायची. कारण कसं आहे, सुनबाई जर केली तर तुला आलं पाहिजे ना काही, नाही तर तू मला करायला लावशील आणि तू बसशील
आणि आत्याला छान होतं आणि आत्याला छान होतं. आत्याला बसली हरभऱ्याच्या झाडावर. हे बघा अशी आपली पनीर मसाला. असा थोडासा रसा केलाय, एवढा रसा केलाय बरं त्याला. तिकडे ठेवते. हे बघ, भेळ मध्ये आपला कांदा ते सगळंच आहे. कारण अजून रस पण करून घ्यायचंय ना. विकत आणली बरं का युट्यूब फॅमिली, घरी नाही केली भेळ. कारण आमच्या इथं फेमस आहे एका ठिकाणी भेळ. एवढी छान खायला लागते ना, ती भेळीची चवच वेगळी असते. आणि एवढी गर्दी पडते त्या भेळीपाशी ना. हे बघा असं आपला कांदा लिंबू. अगं बाई, त्याच्यात लिंबूच नाही आलं पण. हे बघा अशी आपली छान भेळ. आता आंबे पण आहे, याचा रस पण करायचा आहे. आणि इकडे आपली स्पेशल पनीर टिक्का मसाला, पण थोडासा पातळ केलाय बरं. कारण पातळ छान लागते. आमच्या इथं तर पातळच आवडते बघा, जास्त घट्ट नाही आवडत. लागला का पिंकी वेळ त्याला? नाही, अजिबात वेळ लागत नाही बघ त्याला. तेव्हाच होती ती पनीरची भाजी. चला मग यूट्यूब फॅमिली, शेअर करा, सबस्क्राईब करा. भाजी आवडेल असेल तर लाईक करा. लईच आवडली असेल तर खायला सुद्धा या. आमच्या आत्या तेव्हा म्हणून तेव्हा करून देताल. बाय, सी यू.